नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ज्याचं नाव आहे उन्हाळके आणि हा सप्ताहाचा चौथा दिवस. तर आपण काल म्हणल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत देहू, आळंदी आणि खरपुडीचा खंडोबा देवदर्शनाला. आणि आपण उद्या किंवा मोस्ट प्रोबॅबली परवा मुंबईसाठी निघणार आहोत परत. तर त्यासाठी आता आपण फ्रेश होऊया, नाश्ता करूया आणि लगेचच निघूया. चला मित्रांनो, आपण तयार झालो आहे आणि आता निघालो. इकडे बाहेर गाडी उभी आपली, तर आपण आता चालू. चलो. मित्रांनो, आपण पोचलो इकडे खरपुडीचा खंडोबा पहिल्या देवस्थानाला. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. छोटंसं मंदिर आहे इकडे, हे दिसतंय तुम्हाला इकडे. आपण इकडून तळी भंडारा घेतला आहे. तळी भंडारा पहिले करणार आहोत आणि नंतर दर्शन घेणार आहोत. खालती बघ नीट, सुंदर मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण सुंदर आहे. चला आता आपण दर्शन घेऊया. अजून काय आणायचे? हे मंदिर, तळी भंडारा, आपले खंडोबा. जरा टेकडीवरती मित्रांनो इकडे, तर हवा भरपूर लागते इकडे. इकडून खालचा परिसर दाखवतो तुम्हाला मी. पण हे बघा, दीपस्तंभ इकडे आहे, दीपज्योत. आणि बघा हा खालचा परिसर. गाडीमध्ये असताना जो आपल्याला चढ लागला तो हाच. इथून या रूटने आपण वरती आलो. श्री खंडोबा देवस्थान. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. छोटंसंच मंदिर आहे मित्रांनो, पण खूप सुंदर आहे. आपले नंदी महाराज. ताई दर्शन घेते. आता आपण तळी भरतोय. तळी भरायला जाऊया. कुठून यायचंय? महाराज
जय मल्हार. तळी भंडारा करून झाला मित्रांनो. आता भंडारा उडवायचा आहे. नंदीला भंडारा अर्पण करून. येळकोट येळकोट. मित्रांनो, खंडोबाचं दर्शन आताच आपलं झालंय. आता आपण दुसऱ्या देवस्थानला जाणार आहोत, आळंदीला. चला मग भेटू आळंदीला. मित्रांनो, आपण येऊन पोचलोय आता. ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला अशा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये. इकडे पाहू शकता मागे तुम्ही श्री क्षेत्र आळंदी. मित्रांनो, बोलू नये पण स्वच्छतेची कमतरता आहे बरीच. पाण्यात जर तुम्ही बघितलं तर कचरा वगैरे खूप असा साचला आहे. आणि इकडेच लोक आंघोळ करतात आहे, कपडे धुतात आहे. सगळं कार्यक्रम इकडेच चालू आहे. आपण तिकडे आता मंदिरात जाणार आहोत, त्या साईडला. मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यात दोन्ही साईडला मार्केट आहे. आईस्क्रीम साईडला ठेव. तुला लावायचं पिल्लू? तिला पण लाव. मी कसा दिसतोय? देवासाठी फुलं घेत आहेत. आता इकडून आपण सरळ मंदिरात जाऊया. हे समोर बघ काय
थंडगार उसाचा रस घेऊन आता आपण पुढे निघालो आहोत गाथा मंदिराच्या दिशेने. बापरे, खूप पाय वाचले. मित्रांनो, श्री क्षेत्र आळंदीनंतर आपण आलो आहोत आता ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस रचला अशा संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये. आणि समोरच एक सुंदर मंदिर जे दिसतंय ते त्यांचंच तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. गाथा मंदिर. गाथा मंदिर आहे. अतिशय भव्य दिव्य असं बाजूचं वातावरण पण बघितलं तर अगदी छान आहे. पांढरं शुभ्र असं मंदिर आहे. आपण आधी दर्शन करूया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला आता भंडारा डोंगरावरती देखील जायचं आहे, तर तिथे जाऊया. हे बापरे, इकडे खूप गरम आहे. समोर आपण पाहू शकता तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला पुरुषार्थ, जळी दगडासहित वह्या, तारिल्या जैशा लहाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराजांच्या ज्या चारोळी आहेत आपण पाहू शकता. इकडे संपूर्ण माहिती दिली आहे गाथा मंदिराबद्दल. मित्रांनो, खरंच अद्भुत असं मंदिर आहे हे गाथा मंदिर. आणि गाथा मंदिर याला का म्हणतात हे तुम्हाला इकडे येऊनच कळेल. कारण का संत तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिली आहे ती संपूर्ण गाथा म्हणजे 4125 ओव्यांची गाथा इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रिंटेड स्वरूपात संपूर्ण भिंतीवरती ती गाथा लावलेली आहे. तर एकसाथ एवढी मोठी गाथा भिंतीवरती प्रिंटेड स्वरूपात बघणे खरंच खूप छान वाटलं. तर तुम्ही कधी इकडे आलात आळंदीला, समजा तुम्ही भेट देत असाल तर नक्कीच देहू आणि देहूत आलात तर ही जी गाथा मंदिर आहे तुकाराम महाराजांचं इकडे नक्कीच या. मित्रांनो, गाथा मंदिरानंतर आता आपण चाललो आहोत
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या दिशेने. इकडे राम मंदिर देखील आहे. नाही काढतात ते बाकीचे पण. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर स्वयंभू मूर्ती. इकडे पालखी आहे. तर आपण गाभाऱ्यात जाऊ आणि दर्शन घेऊया. मंदिरातही आणखी छोटे छोटे मंदिर आहेत. राम मंदिर आहे, गणेश मंदिर आहे. इकडे मागे आपल्याला हरिहरेश्वर मंदिर दिसते. तर आता आपण मेन तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या इकडे जाऊया. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिर दर्शन आत्ताच आपण घेतलं आहे. आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट आपण करू शकत नाही म्हणून आपण बाहेरूनच बघतोय. मित्रांनो, आपण जे आता पाहणार आहोत ते खरंच अद्भुत आहे. आपण समोर बघू शकतो की संत तुकाराम महाराजांच्या हाताने लिहिलेलं गाथा, अभंग गाथा तुम्ही पाहू शकता. त्यांच्या हस्तलिखित स्वरूपात असलेली ही गाथा. प्रथम केला मित्रांनो, देवदर्शन करून पुन्हा आपण निघालो आहे आपल्या गावच्या घरी. तर मित्रांनो, आपण घरी येऊन पोचलेलो आहे आणि उद्या आपण निघणार आहोत मुंबईसाठी. आपली सुट्टी संपलेली आहे, तर उद्या आपण निघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत राहा चॅनल पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.